नमस्कार, माझे नाव वैष्णवी विश्वनाथ निंबलवार। मी इयत्ता 7वी या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे। मी मागील 4 दिवसात हे पुस्तक वाचले व हे पुस्तक खूप छान आणि सुंदर आहे। या पुस्तकाचे नाव मोबाईल फोनचे अंतरंग असे आहे व या पुस्तकाचे लेखक 2 आहेत। पहिला लेखक म्हणजे प्राचार्य डॉक्टर किशोर पवार SSC PhD व दुसरे लेखक आहे प्रा. नलिना पवार SAB एड असे आहेत व या पुस्तकामध्ये खूप छान मोबाईल फोनचे अंतरंगाविषयी माहिती दिली आहे। आजकाल मोबाईलचा भ्रमणध्वनी हा माणसाचा आधुनिक भाग बनला आहे। सर्वत्र मोबाईलच पाहत आहेत। लहान मुलापासून म्हातारे माणसं लोक सर्वजण मोबाईलच पाहत आहेत। सगळीकडे मोबाईलच पाहत आहेत। रस्त्याने चालताना मोबाईल पाहताच गेम्स व्हिडिओ बघतात व असेच चालताना मोबाईल रोडवर चालताना जर मोबाईल पाहत असल्यास ॲक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो। मोबाईल फोन हा 1973 साली विकसित झाला व 1990 साली 1.24 कोटी इतका विकसित झाला व नंतर व अखेरास 4.6 एवढा विकसित झाला। मोबाईल फोनला सुद्धा स्वतःची जागा लागते व सर्वत्र मोबाईलच पाहत आहेत। आपण जर रात्री झोपताना मोबाईल पाहत असलो तर रात्री झोपेत सुद्धा मोबाईलच आठवते व त्यामध्ये मोबाईलमध्ये जे आहे त्या सगळं कृती आपल्या दिमागात घडतात व असेच रात्री झोपताना जर मोबाईल बघितला तर आपला ब्रेन बिमार सुद्धा पडू शकतो। धन्यवाद।